विद्यार्थी मित्रांनो, लॉग टेबलमध्ये साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, स्क्वेअर रूट, रेसिप्रोकल्स कसं बघायचं हे आज आपण शिकणार आहोत। यापूर्वी आपण नॅचरल साइन, नॅचरल कोसाइन, नॅचरल टँजंट कसं बघायचं ते शिकलो। लॉग टेबल, अँटी लॉग त्याच्याबद्दल शिकलोय। तर डायरेक्ट आपण जाऊयात आता हे साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स कसं बघायचं ते समजावून घेण्यासाठी एक्झॅक्टली अपोजिट प्रोसिजर आहे। जे आपण करतो साइन बघताना, कॉस किंवा टॅन बघताना त्याच्या एकदम अपोजिट प्रोसिजर इथे आहे। हे अशा पद्धतीने नॅचरल साइन किंवा कोसाइन टँजंटचं पेज असतं। त्याच्यावरची ही हेडर रो असते। याच्यामध्ये 6 मिनिट्स, 12 मिनिट्स, 18 मिनिट्स म्हणजे काय असतं ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला जर हे समजलं नसेल तर तुम्ही तो मागचा व्हिडिओ जरूर बघा। पहिला कॉलम असतो हा डिग्रीचा, तो अँगल असतो डिग्रीमध्ये, त्याच्या साइन कोसाइन आपण इथं बघतो आणि हा मीन डिफरन्सचा कॉलम असतो। आता साइन इनवर्स कसं बघायचं ते आपण समजावून घेऊ। एकदम सोपं आहे। काही उदाहरणं आपण घेऊ, त्या उदाहरणावरून तुम्हाला डायरेक्ट ते समजणार आहे। साइन इनवर्स ते अशा पद्धतीने लिहितात, साइन इनवर्स वाचताना साइन इनवर्स असं वाचायचं। आता हे साइन इनवर्स कसं काढायचं असतं, समजा एक उदाहरण घ्या। साइन थीटा इक्वल टू 0.1822 म्हणजे तुम्हाला इथं साइन थीटाची व्हॅल्यू माहीत आहे। नॅचरल साइन बघताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं की आपल्याला थीटा माहीत असायचा आणि साइन थीटा काढायचो आपण। आता आपल्याला साइन थीटा माहीत आहे, थीटा काढायचा आहे। याला आपण असं लिहिणार थीटा इक्वल टू साइन इनवर्स 0.1822 म्हणजे आपल्याला आता अँगल काढायचा आहे। त्यासाठी अत्यंत सोपी प्रोसिजर आहे। आपल्याला लॉग टेबलमध्ये हे शोधायचं आहे 0.1822 ही व्हॅल्यू कुठं दिसते, कोणत्या अँगलच्या समोर दिसते। त्यासाठी आपल्याला आता नॅचरल साइनच्या पेजवर जावं लागेल आणि आपल्याला शोधावं लागेल 0.1822 ही व्हॅल्यू कुठं दिसते ती। हे बघा, आता हे नॅचरल साइनचं पेज आहे। यामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहे, याच्यामध्ये तुम्हाला ती शोधावी लागेल। 0.1822 बघा, आता ह्या व्हॅल्यूज अशा दिसत आहेत। खाली गेलो की व्हॅल्यू वाढत चाललेल्या आहेत। आपल्याला 0.1822 म्हणजे वर जावं लागेल। वर जाताना ह्या व्हॅल्यूज कमी कमी होतात। कुठं दिसते का शोधा, याच्यामध्ये व्हॅल्यू 0.1822 बघा, या ठिकाणी आपल्याला इथं दिसते 0.1822। आपल्याला हीच व्हॅल्यू पाहिजे 0.1822 आणि आपल्याला ती व्हॅल्यू इथं दिसते। पहा, या ठिकाणी मी हायलाईट करतो 0.1822। आता ही आपल्याला कोणत्या रो मध्ये दिसते, तर ती रो ही आहे। म्हणजे ही रो आहे 10 डिग्रीची, म्हणजे आपला अँगल 10 डिग्री येणार आहे, म्हणजे थीटा 10 डिग्री येणार आहे। पण तो किती मिनिट्समध्ये, आपल्याला ते पुढचं मिनिट्स पण बघायचं आहे। तर आता हे 1822 ही व्हॅल्यू कोणत्या कॉलममध्ये आहे, तर हे वर बघा, इथं आहे 30 मिनिट्स किंवा 0.5 डिग्री, म्हणजे आपलं उत्तर येतं 10 डिग्री आणि 30 मिनिट्स किंवा 0.5 डिग्री म्हणजे थीटा आला 30 मिनिट्स, 10 डिग्री 30 मिनिट्स किंवा 10.5 डिग्री। अशा पद्धतीने आपण थीटा काढला। याचा अर्थ असाही आहे की जर समजा तुम्ही साइन 10 डिग्री 30 मिनिटची व्हॅल्यू पाहिली तर हे उत्तर येतं। म्हणजे साइन बघताना जे आपण करतो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसिजर करायची आहे। परंतु आता ही व्हॅल्यू आपल्याला सहजासहजी सापडली। बऱ्याच वेळेस ह्या व्हॅल्यूज इतक्या सहजासहजी सापडत नाही। दुसरं उदाहरण आपण बघू, त्याच्या जवळच व्हॅल्यू मी मुद्दाम घेतलेली आहे। आता ही व्हॅल्यू आपण त्या पेजवरती शोधूयात। आपण त्या लॉग टेबलच्या नॅचरल साइनच्या पेजवरती जाऊ। 0.1828 ही व्हॅल्यू कुठं दिसते का आपण बघूयात। आता 0.1828 ह्याच रोमध्ये कुठंतरी आपल्याला दिसेल।
तर इथं 0.1822 आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 1840 आहे. आपल्याला जे पाहिजे 1828, हे बघा इथं 0.1828 ती व्हॅल्यू आपल्याला इथं दिसत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर 0.1828 1828 पेक्षा कमी व्हॅल्यू किती आहे ती बघायची. तर आहे 1822 1822. ती किती डिग्रीमध्ये आहे, किती डिग्रीच्या रोमध्ये आहे, तर 10 डिग्रीच्या रोमध्ये आहे. परंतु आपलं ॲक्च्युअली आपला जो नंबर आहे तो आहे 0.1828. आपल्याला इथं मिळाला 1822, म्हणजे हे परफेक्ट आन्सर नाही. इथं 22 आहे, आपल्याला 28 पाहिजे. म्हणजे कमी पडतात किती, तर 6 कमी पडतात. म्हणजे याच्यामध्ये 6 ॲड केलं तर आपलं उत्तर बरोबर येणार आहे. तर मग मीन डिफरन्समध्ये कुठं 6 दिसतं का बघा, तर इथं आपल्याला 6 दिसत आहे. म्हणजे 6 जर याच्यामध्ये ॲड केलं 1822 प्लस 6 तर बरोबर 1828 होतं. म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर आता येतं 10 डिग्री. 10 डिग्री तर येणारच आहे, म्हणजे थिटा इक्वल टू 10 डिग्री तर येणारच आहे. पहा 10 डिग्री तर येणारच आहे, पण ते किती मिनिट्समध्ये आपल्याला बघावं लागतं आता, तर पहिल्यांदा इथं बघावं लागेल आपल्याला 30 मिनिट्समध्ये. नुसतं 30 मिनिट्समध्ये बघून चालणार नाही, तर मीन डिफरन्स आपल्याला बघावं लागतं 2 मिनिट्समध्ये. म्हणजे टोटल तुम्ही 30 प्लस 2 32 मिनिट्समध्ये पाहिलं, म्हणून तुमचं आन्सर येतं 10 डिग्री 32 मिनिट्स. 30 प्लस 2 आणि मग आपण आन्सर लिहितो 32 मिनिट्स. 10 डिग्री 32 मिनिट्स. अशा पद्धतीने हे साइन इनवर्स बघायचं असतं. आणखी काही एक्झाम्पल्स आपण बघू. समजा साइन थिटा आहे 0.7714. दॅट मीन्स थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स 0.7714. आता ही व्हॅल्यू फक्त शोधा, कुठं दिसते ती, नॅचरल साइनच्या पेजवरती आपण जाऊ. ही व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे 0.7714. या दुसऱ्या पेजवरती आपल्याला जावं लागेल, याच्यामध्ये शोधा 0.7714. तर इथं तुम्हाला 7714 तर नाही, परंतु त्याच्या जवळ 2 व्हॅल्यू दिसत आहेत. एक 7716 आणि दुसरी आहे 7705. तर आपल्याला 7714 पाहिजे. बघा इथं 7714. तर त्याच्यापेक्षा कमी किती आहे ती बघायची. समजा एक्झॅक्ट ती व्हॅल्यू नसेल तर त्याच्यापेक्षा कमी बघायची. तर इथं ही व्हॅल्यू आपल्याला मिळते 7705. आपल्याला पाहिजे 14, म्हणजे याच्यामध्ये 9 ॲड करावे लागतील. तर मग मीन डिफरन्स 9 कुठं आहेत ते बघा. म्हणजे हे जर 9 त्यामध्ये ॲड केलं तर 7705 प्लस 9 7714 हे आपलं उत्तर बरोबर मिळतं. आता ही व्हॅल्यू बघण्यासाठी आपल्याला कोणत्या अँगलच्या समोर बघावं लागलं, तर ते आहे 50 डिग्री. ह्या रोमध्ये आपल्याला बघावं लागलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मेन अँगल तर आपला 50 डिग्री आलेला आहे. म्हणजे आपलं पहिलं उत्तर हे 50 डिग्री ते येईल. पण त्याच्या पुढं मिनिट्स किती, तर किती मिनिट्समध्ये पाहिलं आपण पहिल्यांदा पाहिलं 24 मिनिट्सच्या खाली. आणि मीन डिफरन्स 5 मध्ये, म्हणजे टोटल 24 प्लस 5 इक्वल टू 29 मिनिट्समध्ये आपल्याला बघावं लागलं. म्हणजे आपलं आन्सर आलं 50 डिग्री 29 मिनिट्स. अशा पद्धतीने हे नॅचरल साइनचं इनवर्स बघायचं असतं. कॉस इनवर्स बघणं सुद्धा सेम त्या टाईपची प्रोसिजर आहे. सेम तशीच प्रोसिजर आहे. फक्त इथं मीन डिफरन्स जो असतो तो आपण नॅचरल कोसाइन बघत असताना मायनस करत असतो, त्यामुळे थोडासा फरक पडतो. तो फरक कसा पडतो हे एक्झाम्पल्सवरून तुमच्या लक्षात येईल. आता आपण नॅचरल कोसाइनचं पेज अगोदर ओपन करून ठेवू आणि काही एक्झाम्पल्स आपण बघू. कोसाइन इनवर्स समजा तुम्हाला बघायचं आहे कॉस थिटा इक्वल टू 0.1822. हेच अँगल मी इथं घेतलेलं आहे, फक्त साईनच्या जागी कोसाइन घेतलेलं आहे. तर आता तीच प्रोसिजर आहे. सर्च फॉर दिस व्हॅल्यू 0.1822. गो ऑन दिस पेज ऑफ नॅचरल कोसाइन. हे बघा, हे नॅचरल कोसाइनच्या पेजवरती आपण आलेलो आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला शोधायची आहे व्हॅल्यू 0.1822. तर ह्या व्हॅल्यूज बघा याच्यामध्ये कुठं दिसते का. कोसाइनमध्ये कसं होतं, जसा जसा अँगल इन्क्रीज होतो तशी व्हॅल्यू डिक्रीज होते, साईनच्या उलट घडतं.
तर 0.1822 ह्या सगळ्या 0.9 0.8 वगैरे अशा आहे. ह्या दुसऱ्या पेजवर आपण आलो. 0.1822 ही व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे. तर बघा आता इथं तुम्हाला ह्या रोमध्ये तुम्हाला 79 डिग्रीच्या रोमध्येच काही व्हॅल्यू दिसत आहेत. तर इथं पहा तुम्ही ही 1822 व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली आहे, जी आपल्याला व्हॅल्यू पाहिजे ती मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला कोणत्या अँगलच्या रोमध्ये मिळालेली आहे, तर ती आपल्याला मिळालेली आहे 79 डिग्रीच्या रोमध्ये. म्हणजे मेन अँगल आपला 79 डिग्री येईल, तो आपण इथं लिहिला. परंतु त्याच्या पुढचं आन्सर हे जे आपल्याला मिळालेले आहे व्हॅल्यू, ती कोणत्या कॉलममध्ये मिळालेली आहे, ती व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे बघा या कॉलममध्ये 30 मिनिट्स किंवा 0.5 डिग्री. म्हणजे आपलं आन्सर येतं 79 डिग्री 30 मिनिट्स किंवा 79.5 डिग्री. त्यामुळं आपण हे उत्तर लिहिणार 79 डिग्री 30 मिनिट्स किंवा 79.5 डिग्री. कन्सिडर अनदर एक्झाम्पल. कॉस 0 = 1828. म्हणजे इथं जे होतं तेच आहे, फक्त इथं कोसाईन आहे. त्यामुळे आपण इथं असं लिहिणार थीटा = कॉस इनवर्स 0.1828. ही व्हॅल्यू इथं कुठं आहे का बघा. 0.1828 ह्या आधीच्या बघितलेल्या व्हॅल्यूज ते हायलाईट केलेलं मी डिलीट करून टाकतो. आता आपल्याला पाहिजे 0.1828 यामध्ये व्हॅल्यू कुठं आहे का 1828, तर नाही. आता साईनमध्ये आपण काय करत होतो, 1828 ते नसेल तर कमी व्हॅल्यू बघून मीन डिफरन्समध्ये तेवढं ॲड करत होतो. इथं त्याच्या उलट करायचं. 1828 नसेल तर त्याच्यापेक्षा जास्त बघायचं, तर त्याच्यापेक्षा जास्त ही व्हॅल्यू आहे. किती डिग्रीच्या समोर आहे, 79 डिग्रीच्या समोर आहे. पण इथं 1840 आहे, 40 आहे. आपल्याला 28 पाहिजे, म्हणजे किती जास्त होतं, तर 12 जास्त होतं. मग मीन डिफरन्समध्ये 12 कुठं आहे का बघा. 12 तर नाही आहे, परंतु त्याच्या जवळपास 11 आहे. म्हणजे इथं आपल्याला ॲप्रॉक्सिमेट आन्सर येणार आहे. 40मधून 11 मायनस केलं तर 29 राहतं. 1829 आपल्याला पाहिजे 1828, तर 1829 म्हणजे क्लोज आहे, ॲप्रॉक्सिमेटली सेम आहे. म्हणजे हेच आन्सर आपण गृहीत धरायचं आता. तर मग आपल्याला कशामध्ये बघावं लागलं, तर 79 डिग्रीच्या रोमध्ये बघावं लागलं. म्हणजे इथं पहिला आन्सर तर आपलं 79 डिग्री मेन अँगल तो येईल. पण कोणत्या कॉलममध्ये आपण पाहिलं, तर आपण पाहिलं 24 मिनिट्सच्या कॉलममध्ये 24. पण नुसतं तेवढंच नाही पाहिलं आपण, तर मेन डिफरन्स कितीमध्ये पाहिलं आपण, हे 11. तर ते 11 वर बघा इथं 4 मिनिटच्या कॉलममध्ये होतं. म्हणजे टोटल आपण पाहिलेलं आहे 24 + 4 28 मिनिट्समध्ये. म्हणजे आपलं आन्सर येणार आहे 79 डिग्री 24 + 4 म्हणजे 28 मिनिट्स. सो वी राईट दिस आन्सर 79 डिग्री and 28 minutes. Consider one more example. Cos theta is equal to suppose 0.7714. Therefore, theta equal to cos inverse 0.7714. Now we have to search for this value 0.7714. नॅचरल कोसाईनच्या पेजवरती आपण जाऊ. 7714 ही व्हॅल्यू कुठं दिसते बघूयात. तर या पेजवरती आपल्याला 7714 इथं कुठं दिसते का बघा बरं व्हॅल्यू. 7714 ही व्हॅल्यू तर नाही आहे इथं. त्याच्या जवळपास 7716 आहे आणि 7705 आहे. आपल्याला पाहिजे 7714. आता साईनमध्ये जर बघायचं असतं तर आपण काय केलं असतं माहिती आहे का, त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू ही पाहिली असती 7705. आणि मग जेवढं कमी पडतं तेवढं मीन डिफरन्समध्ये शोधलं असतं. इथं कोसाईनमध्ये जास्त बघायचं. 7714 पेक्षा जास्त किती आहे 7716, ते येतं 39 डिग्रीच्या रोमध्ये. आपल्याला पाहिजे 7714, इथं आहे 7716. किती जास्त होतात, तर 2 जास्त होतात. हे 2 कुठं आहेत, तर मीन डिफरन्स फर्स्ट कॉलममध्ये आहे इथं. म्हणजे आता आपलं उत्तर काय येईल पहा. आपलं मेन अँगल येईल 39 डिग्री. म्हणजे आपण जी व्हॅल्यू बघतोय आता 0.7714, मेन अँगल आपला 39 डिग्री येईल, कारण हे आपल्याला 39 डिग्रीमध्ये मिळतं. पण कॉलम कोणता, तर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागलं. बघा ह्या कॉलमने सरळ वर जा.
ह्या कॉलमने आपण सरळ वर गेल्यानंतर आपल्याला इथं हा कॉलम कितीचा आहे 30 मिनिट्सचा कॉलम आहे 30 मिनिट्स. पण आपण फक्त 30 मिनिट्समध्ये बघून थांबलो नाही तर मीन डिफरन्स हे 2 कोणत्या कॉलममध्ये आहे तर तो 1च्या कॉलममध्ये आहे. म्हणजे टोटल आपण 30 + 1 इथं मात्र ॲडिशन करायची 30 + 1 म्हणजे 31 म्हणजे आपलं आन्सर येतं 39 डिग्री 30 + 1 म्हणजे 31 मिनिट्स 39 डिग्री 31 मिनिट्स हे आन्सर झालं. नॅचरल साईन आणि कोसाईन प्रोसिजर सेम आहे, फक्त हा फरक मी तुम्हाला सांगितलं की इथं काय करावं लागतं. साईनमध्ये मीन डिफरन्स जे असतो ते ॲड आपण करत असतो त्याच्यामुळे थोडा फरक पडतो. नॅचरल कोसाईनमध्ये मीन डिफरन्स आपण जो असतो तो मायनस करत असतो त्याच्यामुळे तो थोडासा फरक तिथं पडतो. नॅचरल टँजंटचं सेम नॅचरल साईनसारखं आहे, काहीही फरक नाही. तरी पण एक 2-3 उदाहरणं आपण घेऊ. तेच अँगल आहेत. समजा tan θ = 0.1822 असं आहे. म्हणजे θ = tan इनवर्स 0.1822. आता ही व्हॅल्यू आपल्याला नॅचरल टँजंटच्या पेजवरती शोधायची आहे. हे नॅचरल टँजंटचं पेज, हे नॅचरल कोसाईनचं आहे. नॅचरल टँजंटचं पेज इथं आलेलं आहे, खात्री करून घ्या. आपल्याला व्हॅल्यू काय पाहिजे 1822. तर 1822 ही व्हॅल्यू इथं कुठं दिसते बघायची आपल्याला. 1822 इथं कुठंही नाही. तर मग त्याच्यापेक्षा कमी कोसाईनमध्ये आपण काय करतो त्याच्यापेक्षा जास्त बघतो. इथं त्याच्यापेक्षा कमी ही व्हॅल्यू दिसते आपल्याला 1817. किती डिग्रीच्या रोमध्ये आहे 10 डिग्री. म्हणजे मेन अँगल आपला 10 डिग्री आलेला आहे. θ = 10 डिग्री. पण पुढे मिनिट्स काय तर 1817 आहे. पण आपल्याला पाहिजे 1822 म्हणजे कमी किती पडतात तर 5 कमी पडतात. मीन डिफरन्स 5 कुठं आहे का बघा. मीन डिफरन्सच्या कॉलम 5 तर नाही परंतु त्याच्या जवळपास 6 आहे. ते चालतं आपल्याला. म्हणजे यामध्ये 6 ॲड केलं तर होईल 1823. आपल्याला ॲक्च्युली पाहिजे 1822 बघा इथे. पण इथं आपल्याला 1823 मिळतं कारण 1822 व्हॅल्यू आपल्याला काही इथं मिळत नाही. त्याच्या जवळपास 1823 मिळते म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली ते आन्सर चालतं. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 10 डिग्री. हा तर 10 डिग्री मेन अँगल झाला. पण किती मिनिट्समध्ये तुम्ही पाहिलं तर इथं बघा तुम्ही वर जा. पहिल्यांदा तुम्ही पाहिलं 18 मिनिटच्या कॉलममध्ये आणि मेन डिफरन्स कितीच्या कॉलममध्ये पाहिलं तुम्ही पाहिलं 2 मिनिटच्या कॉलममध्ये. टोटल मिनिट्स झाले तुमचे 18 + 2 20 मिनिट्स. म्हणजे तुमचं आन्सर येतं 10 डिग्री 20 मिनिट्स. सो आन्सर विल बी 10 डिग्री 18 + 2 मीन्स 10 डिग्री 20 मिनिट्स. कन्सिडर दिस सेकंड एक्झाम्पल. सपोज tan θ is 1828 0.1828 म्हणजेच θ = tan इनवर्स 0.1828. वी हॅव टू फाइंड आउट दिस θ. आपण त्या पेजवरती जाऊ. हे आधीचं हायलाईट केलेलं मी डिलीट करतो. हे अगोदरचं हायलाईट केलेलं डिलीट करतो. आपल्याला पाहिजे 1828. शोधा इथं 1828 कुठं दिसतं. 1828 तर नाही. 1817 आहे आणि 1835 आहे. कोसाईन असतं तर आपण 1828 पेक्षा जास्त व्हॅल्यू पाहिली असती ही. पण आता टँजंट आहे. टँजंटमध्ये कमी बघायची म्हणजे ही व्हॅल्यू 1817. पुन्हा किती डिग्रीमध्ये आली 10 डिग्रीमध्ये. म्हणजे मेन अँगल आपला 10 डिग्री तर इथं पण येणार आहे. आता पुढचे मिनिट्स किती तर 1817. आपल्याला पाहिजे 28. म्हणजे 17मध्ये किती ॲड करावी लागतील. यामध्ये आपल्याला ॲड करावे लागतील 11. मग ह्या 10 डिग्रीच्या रोमध्येच बघा 11 मेन डिफरन्समध्ये कुठं दिसतंय का तर याच्यामध्ये 11 तर कुठं नाही. पण 11च्या क्लोज 12 आहे. म्हणजे या ठिकाणी मग आता 12 चालेल. इट इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 11. 12 जर आपण ॲड केलं 1817मध्ये तर होईल 1829. आपलं ॲक्च्युअली आहे 1828 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली सेम आहे. म्हणजे मग आपलं उत्तर काय येईल तर 10 डिग्री हा तर मेन अँगल आला. तुम्ही किती मिनिट्समध्ये पाहिलं तर आधी पहा तुम्ही 18 मिनिट्समध्ये पाहिलं इथं खाली. आणि मेन डिफरन्स कितीमध्ये पाहिलं तर 4मध्ये पाहिलं. म्हणजे टोटल तुम्ही 18 + 4 28 मिनिट्समध्ये पाहिलं. म्हणजे तुमचं आन्सर या ठिकाणी येणार आहे 10 डिग्री 18 + 4 22 मिनिट्स. म्हणजे आन्सर येतं
बघा आता 10 डिग्री 22 मिनिट्स 18 + 4 10 डिग्री 22 मिनिट्स. कन्सिडर अनदर एक्झाम्पल. सपोज tan θ इक्वल टू 0.7714 ही व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. म्हणजेच θ इज इक्वल टू tan इनवर्स 0.7714. आता 0.7714 ही व्हॅल्यू कुठं दिसते बघा, ह्या पेजवरती आपण जाऊ. ही व्हॅल्यू शोधायची आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूमध्ये. 0.7714 ही व्हॅल्यू आपली आहे बघा इथं. 0.7714 इथं कुठंतरी दिसेल आपल्याला. 14 तर नाही, एकतर त्याच्यापेक्षा जास्त आहे 29. ती आपल्याला नको आहे. कोसाईन असतं तर ते केलं असतं आपण. त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. 7701 7714 पाहिजे, पण त्याच्यापेक्षा कमी आहे 7701. 01 आलं. आपल्याला 14 पाहिजे, कमी पडतात 13. मग मीन डिफरन्स 13 कुठे आहे का? 13 नाही. 13च्या जवळपास किती आहे? 14 आहे. ते चालतं. एक्झॅक्ट व्हॅल्यू नसेल तर त्याच्या जवळपास बघा. आता तुम्ही हे कोणत्या अँगलच्या समोर, कोणत्या अँगलच्या रोमध्ये बघताय? तर तुम्ही बघताय 30 डिग्रीच्या रोमध्ये, 37 डिग्रीच्या रोमध्ये बघा. इथं ही 37 डिग्रीची रो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आधी कितीमध्ये पाहिलं? तर तुम्ही अगोदर बघितलं आहे या कॉलममध्ये. कोणता कॉलम आहे बघा? 36 मिनिट्सचा कॉलम आहे हा. 36 मिनिटमध्ये पाहिलं तुम्ही आधी. हे मिळालं तुम्हाला. तुम्हाला मीन डिफरन्समध्ये बघावं लागलं. कोणता कॉलम आहे तो मीन डिफरन्सचा? तो 3चा कॉलम आहे. 36 + 3 किती होतं? 39. त्यामुळे आपण इथं आन्सर लिहिलं 37 डिग्री 39 मिनिट्स. आता समजा हा अँगल आहे tan θ इक्वल टू 1.1925. म्हणजे θ इक्वल टू tan इनवर्स 1.1925. जेव्हा 1 पॉईंट असतं याचा अर्थ समजून घ्या तुम्ही की अँगल हा 45 डिग्रीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे याची व्हॅल्यू आपल्याला आता या दुसऱ्या पेजवर, हे जे सेकंड पेज आहे नॅचरल टँजंटचं, 45 पासून स्टार्ट होते त्याच्यावर बघावं लागेल. त्यामुळे आता यामध्ये बघा 1.1925 ही व्हॅल्यू कुठं दिसते. आता 1 पॉईंट आहे. 1 पॉईंट आहे याचा अर्थ हा पहिला कॉलम बघा. याच्यामध्ये 1 पॉईंट इथं पहा तुम्ही 64 पासून 2 पॉईंटमध्ये आहेत. तिकडं खाली जायचंच नाही आपण. म्हणजे 63च्या वरच बघायचं. तर आपल्याला किती पाहिजे? 1.1925. 1925 पॉईंट नंतरचे डिजिट आहेत 1925. ते 1925 कुठं दिसतं बघा? 1925 इथं कुठं दिसतं पहा. इथं 1918 आहे. म्हणजे 1925 पेक्षा कमी व्हॅल्यू बघा. 1918 म्हणजे 18 आहे इथं. आपल्याला पाहिजे 25. म्हणजे किती कमी पडतात? तर 7. मग मीन डिफरन्स 7 कुठं आहे का बघा? तर इथं आहे. म्हणजे हे 7 जर ॲड केलं 18मध्ये तर 25 1925 येतं. म्हणजे आपलं हे उत्तर येतं. कितीमध्ये पाहिलं आपण? 50 डिग्रीमध्ये. पहिल्यांदा कोणत्या कॉलममध्ये पाहिलं? तर 0 मिनिटच्या कॉलममध्ये पाहिलं. म्हणजे 0+ मीन डिफरन्स कोणत्या कॉलममध्ये पाहिलं? हे 7 कुठं मिळालं आपल्याला? तर ह्या फर्स्ट कॉलममध्ये 1च्या कॉलममध्ये मिळालं. म्हणजे हे 1.1918 आणि हे 7 1.1925. आपल्याला तेच पाहिजे 1.1925. ती व्हॅल्यू अशा पद्धतीने आपल्याला मिळते. 1.1918 प्लस हे 7 म्हणजे 1.1925. 50 डिग्री आणि 0 + 1 म्हणजे 1 मिनिट. 50 डिग्री 1 मिनिट याचा आन्सर येईल θ इक्वल टू 50 डिग्री 1 मिनिट. हे अशा पद्धतीने आपण लिहिलं. नाव हाऊ टू सी स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट कसं बघायचं? अत्यंत सोपं आहे. स्क्वेअर रूटमध्ये कसं असतं पहा. अशा पद्धतीचे कॉलम्स असतात. त्यामध्ये अशा पद्धतीचा टेबल असतो. पहिला कॉलम असतो. त्याच्यानंतर ही हेडर रो असते. याच्यामध्ये हे मधले जे आहेत ते मेन कॉलम्स झाले आणि मीन डिफरन्सचा कॉलम आहे. मेन कॉलममध्ये 0 पासून 9 पर्यंत आकडे असतात आणि मीन डिफरन्समध्ये 1 पासून 9 पर्यंत. जसा स्क्वेअर रूटचं टेबल असतं, रेसिप्रोकलचं पण सेम त्या टाईपचं टेबल असतं. फक्त रेसिप्रोकलमध्ये मीन डिफरन्स हा सबट्रॅक्ट करायचा असतो आणि स्क्वेअर रूटमध्ये मीन डिफरन्स हा ॲड करायचा असतो. आता काही उदाहरणं आपण डायरेक्ट घेऊ. अत्यंत सोपं आहे. समजा तुम्हाला स्क्वेअर रूट बघायचं आहे ह्या नंबरचं 1.543. आता याच्यामध्ये कसं बघायचं आहे? अत्यंत सोपं आहे.
ह्या पहिल्या कॉलममध्ये हा जो डिग्रीचा कॉलम दिसतोय इथं ॲक्च्युली आता डिग्री नाही, ते अँगल असेल तर डिग्री असतं. इथं काही लिहिलेलं नसतं. स्क्वेअर रूटच्या पेजवरती तुम्ही बघाल तर इथं काही नसतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा हे 1.5 हा आकडा इथं कुठं दिसतो का बघायचं आणि त्याच्या समोर 4मध्ये बघून मेन डिफरन्स 3मध्ये ॲड करायचं. एवढं सोपं आहे. तर जाऊयात आपण आता ह्या टेबलवरती 1.543. तर 1.5 कुठं दिसतं आधी बघा या टेबलवरती. तर तुम्हाला 1.5 इथं दिसेल. हे बघा, हे आहे 1.5. इथं आहे 1.5. हे बघा, इथं अशा पद्धतीने तुम्हाला 1.5 इथं दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कितीमध्ये बघायचं आहे तर 4 आणि मीन डिफरन्स 3मध्ये. तर याच्यासमोर 4 हा कॉलम आहे, 4चा 4th कॉलम. तर ती व्हॅल्यू ही येते 1.241. मीन डिफरन्स कितीमध्ये बघायचा आहे तर 3मध्ये बघायचा आहे. तर याच रोमध्ये मीन डिफरन्स 3चा कॉलम हे इथं आहे. ती व्हॅल्यू आहे 1. म्हणजे तुम्ही 1.5च्या पुढं मेन डिफरन्स 3मध्ये इकडं आणि हा मेन कॉलम 4 म्हणजे 1.5च्या पुढं तुम्ही 4 आणि 3मध्ये पाहिलेलं आहे. तर 4मध्ये 1.241 आणि मेन डिफरन्स 3मध्ये 1 ते 1 याच्यामध्ये ॲड करा. 1.242 हा 1 जो ॲड करायचा आहे शेवटच्या डिजिटमध्ये, नाहीतर इथं पॉईंटच्या अगोदरचं त्यामध्ये ॲड कराल आणि 2.241 कराल, तसं नाही. हा शेवटचा 1 आहे त्याच्यामध्ये ॲड करा. काय येतं 1.242. अशा पद्धतीने डायरेक्ट उत्तर आपल्याला हे मिळतं 1.242. परंतु एवढं सोपं नाही. आता काही उदाहरणं आपण बघू. समजा हाच नंबर मी घेतला, याच्यामध्ये फक्त पॉईंट मी बदलला. 1.543च्या ऐवजी 15.43. आता 15.43 म्हटल्यानंतर स्क्वेअर रूटमध्ये कसं असतं पहा. आता स्क्वेअर रूटवरती 1 to 10 पर्यंत नंबर असेल तर त्याच्यासाठी वेगळे पेजेस आहे. फ्रॉम 1 to 10 म्हणजे 10पेक्षा कमी संख्या असेल तर. आता पहिली संख्या ही 1.5 म्हणजे 10पेक्षा कमी होती, म्हणून आपण या पेजचा वापर केला. परंतु जर 10पेक्षा मोठी संख्या असेल, 10 to 100 मध्ये असेल आणि आपलं हे ग्रेटर दॅन 10 आहे, तर त्यासाठी वेगळं पेज असतं. बघा, हे 1 to 10 साठी 2 पेजेस आहेत आणि 10 to 100 साठी बघा आता फ्रॉम 10 to 100 त्याच्यासाठी 2 पेज आहे. हे एक पेज आणि इथं एक आहे. तर या पेजवर आपल्याला जावं लागेल. आता आपली व्हॅल्यू आहे 15.43. तर मग या पेजवरती पहिल्या कॉलममध्ये जा. 15 कुठं दिसतं ते इथं दिसतं. हे बघा, इथं हे 15ला मी हायलाईट केलं. त्याच्यानंतर 4 आणि 3मध्ये बघायचं आहे. तर पहिल्यांदा हा 4th कॉलम आहे, याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. मीन डिफरन्स 3मध्ये बघायचं आहे. याच रोमध्ये जा. मीन डिफरन्स 3मध्ये ही व्हॅल्यू आहे 4. ती 4 याच्यामध्ये ॲड करा. 3924 प्लस 4 3928 3.928 असं आपलं उत्तर येतं. देअरफॉर वी गेट 3.928. अजून काही उदाहरणं बघा विद्यार्थी मित्रांनो. पॉईंट बदलला की उत्तरं कसे बदलतात आणि पेज आपण जे बघतो ते कसं बदलावं लागतं. आता हेच उदाहरण थोडंसं अजून मी चेंज करतो. पॉईंट आणखी एक डिव्हिजन पुढं शिफ्ट केला आहे मी. 154.3. आता काय झालं, पेजेस आपल्याला माहीत आहे 1 to 10चं एक पेज आहे आणि 10 to 100चं आहे. हा तर ग्रेटर दॅन 100 आहे. मग इथं काय करायचं, याचं सुद्धा स्क्वेअर रूट बघता येतं. पॉईंट ॲडजस्ट करून घ्यायचा. काय केलं आहे पहा, 1.543 इंटू 10⁻² केलं आपण. 2 घर पुढं सरकवला आणि मग आता ह्या 1.543चं स्क्वेअर रूट सेपरेट बघायचं, जे आपण इथं पाहिलेलं आहे. इथं पाहिलेलं आहे. आता ते लॉग टेबलमध्ये मी परत जात नाही, हे आपण इथं पाहिलेलं आहे. आणि 10⁻² म्हणजे 100चं स्क्वेअर रूट किती असतं तर 10 असतं, ते आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळं आपल्याला उत्तर मिळतं. बघा, हे अशा पद्धतीने 1.543चा स्क्वेअर रूट येतं 1.242 आणि 10⁻² म्हणजे 100चा स्क्वेअर रूट येतं 10. 10⁻² म्हणजे 100 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. आणि मग यांनी मल्टिप्लाय केलं की आन्सर येतं 12.42. 1.242 इंटू 10 म्हणजे 12.42. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये अशी शंका येईल किंवा असा प्रश्न उपस्थित होईल की इथं आपण 2 घर का सरकवला. आपण एक घर सरकवलं असतं तर काय झालं असतं, 15.43 इंटू 10 केलं असतं तर काय झालं असतं. तसंही चालतं, परंतु मग तुम्हाला इथं 10 घ्यावं लागलं असतं. 10⁻1
15.43 इंटू 10. आता 10 हा काही परफेक्ट स्क्वेअर नाही, पूर्ण वर्ग नाही. मग 10चा स्क्वेअर रूट तुम्हाला पुन्हा ह्या पेजवरती इथं कुठंतरी बघा, इथं बघावं लागलं असते. 10चं स्क्वेअर रूट किती आलं? 3.162. म्हणजे 3.162 इथं आलं असतं या जागेवर. आणि 3.162 आणि हे 1.242. मग दोघांचा गुणाकार करण्यासाठी परत लॉग टेबल वापरावं लागलं असतं. 10नी मल्टिप्लाय करायला काही लॉग लागत नाही, म्हणून आपण हे असं केलं. तर अशा ठिकाणी पॉईंट शिफ्ट करताना अशा पद्धतीने शिफ्ट करायचा तो, की इथं जो नंबर आपल्याला मिळेल तो परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे, ज्याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येईल सहजासहजी. अजून काही उदाहरण आपण बघू. समजा हा नंबर आहे 1543. याच्यामध्ये पॉईंट कुठं नाही, म्हणजे तो शेवटी आहे. आता पॉईंट कसा ॲडजस्ट केला आपण इथं? तर आपण इथं आता 15.43 इंटू 10⁻² केलं. याचं कारण असं आहे की 10⁻² केलं म्हणजे तो परफेक्ट स्क्वेअर आहे. त्याचं स्क्वेअर रूट 10 आपल्याला माहिती असतं, लॉग टेबलची गरज नाही त्यासाठी. 2 घर सरकवला असता इथं आपण, समजा आपण 3 घर सरकवला असता, पॉईंट शेवटी आहे तो 3 घर सरकवला असता, तर 10⁻³ 10⁻³ म्हणजे 1000. तो काही परफेक्ट स्क्वेअर नाही. त्याच्यामुळं आपण हा पॉईंट ॲडजस्ट करतानाच असा करायचा की हा 10चा जो काय पॉवर येईल तो ऑड नंबर नको, तो इव्हन नंबर पाहिजे. आता यांचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येतं. बघा इथं आपण काढलेलं आहे. लॉग टेबलमध्ये कसं बघायचं ते मी तुम्हाला सांगितलं. 15.43चं स्क्वेअर रूट आपल्याला मिळतं 3.928 इंटू 10⁻²चं स्क्वेअर रूट 10⁻1 म्हणजे 10. आता 10नी मल्टिप्लाय करा, पॉईंट 1 डिव्हिजन पुढं शिफ्ट होईल आणि आन्सर मिळेल आपल्याला 39.28. अजून एक आपण बघूयात. समजा असा नंबर असेल 15430. याच्यामध्ये पॉईंट कुठंच नाही, म्हणजे शेवटी आहे. मग आता तो तुमच्याकडं 2 ऑप्शन आहे. आपल्याला नंबर कसा पाहिजे? एक तर 1 to 10 मध्ये पाहिजे किंवा 10 to 100 मध्ये. आता इथला पॉईंट जर तुम्ही समजा इथं 1 2 3 15.4 केलं तर 10⁻³ 10⁻³ हा काही परफेक्ट स्क्वेअर नाही, म्हणून आपण 3 घर न सरकवता 4 घर सरकवू. म्हणजे इथून आपण पॉईंट 1.5 असं करू, 1 आणि 5च्या मध्ये देईल. तर ते काय होईल? 1.543 इंटू 10⁻⁴. आता याचं स्क्वेअर रूट इथं आपण काढलेलं आहे 1.242. ते लॉग टेबलमध्ये कसं बघायचं मी तुम्हाला सांगितलं. आणि 10⁻⁴चं स्क्वेअर रूट 10⁻². त्याचं स्क्वेअर रूट येतं 10⁻². 10⁻² म्हणजे 100. म्हणजे 2 डिव्हिजन पुढं शिफ्ट करा पॉईंट, आन्सर येतं 124.2. अजून काही उदाहरणं बघा. आता समजा तुम्हाला ह्या नंबरचं स्क्वेअर रूट बघायचं आहे 154300. याच्यामध्ये पॉईंट तुम्ही कसा ॲडजस्ट करणार? तर मी तुम्हाला सांगितलं की हा 10चा पॉवर जो येईल तो इव्हन नंबर पाहिजे, त्याचा स्क्वेअर रूट काढायला सोपं जातं. म्हणून आपण 4 डिव्हिजन लेफ्टला शिफ्ट केलेला आहे. इथं पहा, इथं होता पॉईंट शेवटी असतो 1 2 3 4 15.43 इंटू 10⁻⁴. आता 15.43चं स्क्वेअर रूट कसं बघायचं परत एकदा बघू आपण. 15 कुठं दिसतं तुम्हाला? इथं दिसतं. 15च्या पुढे तुम्हाला 4 मध्ये बघायचं आहे. बघा हा 4 मिनिटचा कॉलम आहे, ही व्हॅल्यू मिळते आपल्याला. मीन डिफरन्स 3 मध्ये बघायचं आहे. मीन डिफरन्स 3 मध्ये व्हॅल्यू आहे 4. म्हणजे तुमचं आन्सर येतं हे बघा इथं 3924 3.924 असं आहे ते. प्लस 4 हे 4 ह्या 4मध्ये ॲड करा 3.928. म्हणजे 15.43चं स्क्वेअर रूट येतं 3.928 3.928. आणि 10⁻⁴चा स्क्वेअर रूट 10⁻². 10⁻². म्हणजे आता 10⁻²नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 डिव्हिजन राईटला पॉईंट शिफ्ट करायचा, म्हणजे आन्सर येतं 392.8. 10⁻²नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 डिव्हिजन पॉईंट राईटला शिफ्ट करायचा, त्यामुळे आपलं आन्सर येईल 392.8. आता समजा तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचा आहे 0.1543चा. आता याच्यामध्ये हा पॉईंट तुम्हाला एकतर 1 आणि 5च्या मध्ये घ्यावा लागेल किंवा 15च्या पुढं म्हणजे 5 आणि 4च्या मध्ये घ्यावा लागेल. तर घेताना पॉवर अशा पद्धतीने 10चा आणा की तो इव्हन नंबर असला पाहिजे. मग आपल्याला हे अशा पद्धतीने लिहिता येईल. आता हा निगेटिव्हमध्ये येईल कारण ही संख्या 0 पॉईंटमध्ये होती आणि 2 डिव्हिजन राईटला शिफ्ट केल्यामुळं 15.43 इंटू 10⁻². आता 15.43चं स्क्वेअर रूट तुम्ही इथं हे काढलेलं आहे.
10⁻²चा स्क्वेअर रूट असतं 10⁻1. लक्षात घ्या, स्क्वेअर रूट काढताना हा नंबर 10चा पॉवर इव्हन नंबर घ्यायचं असं का मी म्हणतो, कारण तो जर पॉवर इव्हन नंबर असेल तर स्क्वेअर रूट काढताना त्याचं हाफ करायचं असतं. म्हणजे 4च्या हाफ 2 -2च्या हाफ म्हणजे -1. तर याचं स्क्वेअर रूट आपल्याला मिळेल 15.43चं. तर इथं आपण पाहिलेलं आहे 3.928 इंटू 10⁻1. 10⁻2चा स्क्वेअर रूट 10⁻1. 10⁻1 म्हणजे 1 डिव्हिजन लेफ्टला पॉईंट शिफ्ट करा, आपल्याला आन्सर मिळतं 0.3928. आता समजा दुसरी संख्या अशा पद्धतीची आहे 0.01543. आता आपण पॉईंट कसा ॲडजस्ट केला पहा. 1.543 इंटू 10⁻². आपण तर याच्यासारखं 15 पॉईंट इथं लिहिलं असतं तर इथं 10⁻³ घ्यावं लागलं असतं. आणि -3 हा ऑड नंबर, त्याचं हाफ करताना ते 1.5 मध्ये आलं असतं आपल्याला. ते आपल्याला मल्टिप्लिकेशन करता आलं नसतं. 1.543 त्याचं स्क्वेअर रूट कसं बघायचं आपण पाहिलं, पण तरी एकदा परत आपण बघू. तर 1.5 ही व्हॅल्यू आपल्याला कुठं दिसते बघा. 1.5 म्हणजे 1 आणि 10च्या मध्ये नंबर आहे. त्यामुळे आता पहिल्या पेजवरती 1.5ची व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे कितीमध्ये, तर 4 आणि 3 मध्ये. तर 4 म्हणजे हा 4चा कॉलम आहे बघा. इथं 4 मध्ये ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. मीन डिफरन्स 3 मध्ये ही 1 मिळते आपल्याला. म्हणजे 1.241 प्लस हे 1 ह्या 1 मध्ये शेवटच्या 1 मध्ये ॲड करायचं आहे. 1.241 प्लस 1 म्हणजे 1.242. 1.242 हे स्क्वेअर रूट कशाचं झालं 1.543चं 1.242. आणि 10⁻²चा स्क्वेअर रूट येतं 10⁻1. 10⁻1 ठेवायचं नसेल तर हा पॉईंट 1 डिव्हिजन लेफ्टला शिफ्ट करा, तुम्हाला आन्सर मिळेल 0.1242. अजून पहा काही उदाहरणं, कारण ही आयडिया आपली एकदम परफेक्ट झाली पाहिजे. 15.43 इंटू 10⁻15 अशा पद्धतीने नंबर आहे, त्याचं तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर इथं आता हा नंबर बरोबर आहे 15.43. तुम्ही याची व्हॅल्यू तुम्ही म्हणाल की आता याची व्हॅल्यू आपण इथं बघूयात कुठं, तर पहा 15 म्हणजे तुम्हाला 10 to 100च्या पेजवर जावं लागेल. बघा इथं दिसतं 15 आणि त्याच्यापुढं 4 आणि 3 मध्ये. तर तसं नाही चालणार. आता इथं अडचण काय आहे, तर हा 10चा पॉवर जो आहे तो आहे ऑड नंबर आणि त्याचा स्क्वेअर रूट काढता येत नाही. काढता येईल परंतु ते कॅल्क्युलेशन्स वाढतील. त्याला इव्हन नंबर आणायचा आपल्याला. मग इव्हन नंबर एकतर 14 किंवा त्याला करावं लागेल 16. 14 करायचं म्हटलं तर पॉईंट पुढं घ्यावं लागेल 154.3. आपल्याला एकतर नंबर 1 to 10 पाहिजे किंवा 10 to 100. तर 154 म्हणजे ग्रेटर दॅन 100 होईल, तसं करून चालणार नाही. म्हणजे हा पॉईंट आपण लेफ्टला शिफ्ट करू. तो पॉईंट आपण लेफ्टला शिफ्ट केला तर आपल्याला काय मिळेल 1.543 इंटू 10⁻16. आता हे 16 हा इव्हन नंबर आहे, त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येतं. 1.543चं आपण इथं काढलं आहे बघा. 1.242 म्हणजे आपलं आन्सर काय येईल 1.242. हे झालं या पहिल्या नंबरचं स्क्वेअर रूट. 10⁻16चं स्क्वेअर रूट कसं काढायचं. आता इथं एक मोठी चूक विद्यार्थी करतात. जसं 16चं स्क्वेअर रूट 4 असतं, 16चं स्क्वेअर रूट 4 असतं. 16 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. बऱ्याच वेळेस मी पाहिलेलं आहे की 10⁻16चा स्क्वेअर रूट 10⁻4 घेतात, जे चुकीचं आहे. तुम्हाला याचे रूल्स माहीत आहेत, लॉज ऑफ एक्सपोनंट्स, घातांकाचे नियम. वेन power is taken, then the exponents are multiplied. त्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण इथे सांगतो बघा. समजा a⁻m⁻n पॉवर ऑफ अ पॉवर, देन दिस एक्सपोनंट्स आर मल्टिप्लाइड. हे जे घातांक आहेत m आणि n त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं m इंटू n. म्हणजे कसं की समजा स्क्वेअर रूट ऑफ 10⁻16 असेल, 16चा स्क्वेअर रूट 4 काढतात ते बरोबर आहे, परंतु 10⁻16चं 10⁻4 काढतात ते चुकीचं आहे. आता हा रूल आपण इथं वापरला. 10⁻16 रेस्ट टू हाफ, स्क्वेअर रूट मीन्स रेस्ट टू हाफ. इथं 16 म्हणजे m आणि हाफ म्हणजे n, दोघांचं मल्टिप्लिकेशन 16 इंटू हाफ म्हणजे आपल्याला मिळतं 10⁻8. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा की
10चा पॉवर असेल त्याचं स्क्वेअर रूट करायचं असेल, तो जो पॉवर आहे, जो एक्सपोनंट आहे, जो घातांक आहे, त्याचं निम्म करायचं. 10⁻16चं स्क्वेअर रूट 10⁻8 घ्यायचं, 10⁻4 नाही. इथं 10⁻64 असेल तर 64चं हाफ होतं 32, 10⁻32 घ्यायचं. इथं 10⁻−16 असेल तर त्याचं स्क्वेअर रूट होईल 10⁻−8. अशा पद्धतीने ते स्क्वेअर रूट काढायचं असतं. म्हणून इथं स्क्वेअर रूट होईल 10⁻8. म्हणून या ठिकाणी आपण हा इव्हन नंबर ॲडजस्ट करतो सगळ्या एक्झाम्पलमध्ये. बघा, ऑड नंबर घेतला की त्याचं हाफ कसं होईल, ते फ्रॅक्शनमध्ये येईल. आणि 10चा पॉवर फ्रॅक्शनमध्ये म्हटल्यानंतर ते पॉईंट ॲडजस्ट करायला अडचण येईल. आता 8 घर पुढं पॉईंट सरकवायचा, मोठी संख्या होईल, त्यामुळे हे उत्तर असंच ठेवायचं. समजा तुम्हाला याचा स्क्वेअर रूट काढायचं आहे 15.43 × 10⁻15. पुन्हा हा नंबर जो आहे तो ऑड नंबर आहे, त्याला इव्हन नंबर ॲडजस्ट करायचा. मग आता जर पुढं सरकवला तर 154 होईल, ग्रेटर दॅन 100 होईल. तर पर्याय आहे की तो लेफ्टला 1 डिव्हिजन शिफ्ट करा, आपल्याला मिळेल 1.543 इंटू इथं होईल 10⁻14. कारण पॉईंट आता आपण डावीकडे शिफ्ट केलेला आहे. इथं 15चं 16 झालं, वाढलं एकनी, कारण तो प्लसमध्ये होता, हा मायनसमध्ये आहे, त्यामुळे 10⁻14 झालं. याचं स्क्वेअर रूट तुम्ही इथं काढलं आहे आणि 10⁻14चं 10⁻7 येईल. आणि हेच आन्सर ठेवायचं, नाही तर तुम्हाला 7 डिव्हिजन लेफ्टला पॉईंट शिफ्ट करायचा म्हटलं की 0.000 ती संख्या खूप मोठी होईल. हेच उत्तर ठेवायचं या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपण हे स्क्वेअर रूट काढायचं असतो. रेसिप्रोकल काढण्याची प्रोसिजर सुद्धा थोडीफार अशीच आहे. फक्त रेसिप्रोकलमध्ये काय होतं की मेन डिफरन्स हा मायनस करायचा असतो, बाकी ते स्क्वेअर रूट सारखंच आहे थोडंफार. तर रेसिप्रोकल कसं काढायचं ते आता आपण समजावून घेऊ. रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्स. समजा तुम्हाला 1.954 चा रेसिप्रोकल म्हणजे 1/समथिंग. तर तुम्हाला 1.954 चा रेसिप्रोकल काढायचा आहे. तर मग रेसिप्रोकलच्या पेजवरती आपण जाऊ. हे स्क्वेअर रूटचं पेज आहे, आता याची आपल्याला गरज नाही. तर रेसिप्रोकलचं पेज इथून सुरुवात होतं. रेसिप्रोकलच्या पेजवरती 1.0 पासून स्टार्ट होतं आणि पहिल्या पेजवरती 5.4 पर्यंत, सेकंड पेजवरती 5.5 पासून ते 9.9 पर्यंत 2च पेजेस आहेत. स्क्वेअर रूट सारखे 4 पेजेस नाहीत. याच्यावर कुठल्याही संख्येचं रेसिप्रोकल आपल्याला बघता येतं. आता आपला नंबर आहे 1.954. तर 1.9 कुठं आहे बघा, पहिल्या कॉलममध्ये 1.9 इथं आहे, म्हणजे 1.9 आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर 5 आणि 4मध्ये त्याच्यापुढं 5th कॉलम हा आहे बघा, हा 5th कॉलम आहे, याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपल्याला मिळते 5128. मेन डिफरन्स कितीमध्ये बघायचा आहे, 4मध्ये. 4मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू मिळते 11. आता इथं काय म्हटलं आहे, मेन डिफरन्स सबट्रॅक्ट, म्हणजे हे जे 11 आपल्याला मिळालेलं आहे ते 5128मधून मायनस करायचं आहे. 28 - 11 17, म्हणजे इथं राहील 5117. म्हणजे आपलं उत्तर येईल 1.9च्या पुढं आपण बघतोय 5 आणि मेन डिफरन्स 4मध्ये उत्तर येतं 5117. तो रेसिप्रोकल येतो. आता पॉईंट द्यायचा कुठं याच्यामध्ये, तर हे पहिलं ही जी व्हॅल्यू आहे ते फक्त 1.00 असतं 1चा रेसिप्रोकल, बाकी सगळे 0 पॉईंटमध्ये असतात. त्यामुळे रेसिप्रोकलवर हे पहिलं उत्तर सोडून तुमचं कोणतंही उत्तर आलं तर बिनधास्त 0 पॉईंटमध्ये लिहायचं. त्यामुळे आपलं उत्तर येईल 0.5117. त्यामुळे आपण इथे हे आन्सर लिहिणार 0.5117. आता हे रेसिप्रोकल कसं बदलतं बघा पॉईंट बदलल्यानंतर. त्याचे काही उदाहरणं फक्त आपण बघू. समजा हा नंबर जर असा असता 1/19.54, म्हणजे तोच नंबर आहे पण पॉईंट वेगळा आहे. आता याचं रेसिप्रोकल कसं बघायचं, परत एकदा त्या पेजवरती आपण जाऊ. इथं 19.54 आहे. असं जरी असलं तरी आपण 1.9मध्येच बघणार इथं, पण त्यासाठी आपल्याला हा पॉईंट ॲडजस्ट करून घ्यावा लागेल.
आपण असं लिहू शकतो 1.954 × 10. आता याचं रेसिप्रोकल आपण इथं पाहिलेलं आहे. 1.954चं ते हे आलेलं आहे, ते लिहायचं आणि इंटू 1/10 म्हणजे 10नी डिवाइड करायचं. त्याच्यामुळं हा पॉईंट लेफ्टला जाईल एक घर आणि आपल्याला उत्तर मिळेल 0.05117. आता समजा हीच संख्या आहे, फक्त पॉईंट आपण बदलतो. 1/195.4 असं आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक वेळी रेसिप्रोकलमध्ये काय करायचं की पॉईंटच्या अगोदर एकच सिग्निफिकंट फिगर असेल अशा पद्धतीने पॉईंट ॲडजस्ट करायचा. त्यामुळे इथं आपल्याला 2 डिव्हिजन लेफ्टला शिफ्ट करावं लागेल आणि मग आपल्याला हे असं मिळेल इंटू 10⁻². आता याचं रेसिप्रोकल तुम्ही इथं पाहिलेलंच आहे, ते लिहायचं इंटू 1/10⁻² म्हणजे डिवायडेड बाय 100. आता 100नी डिवाइड करायचं म्हणजे हा पॉईंट 2 डिव्हिजन लेफ्टला शिफ्ट करायचा आणि उत्तर मिळेल 0.00517. सेम त्या टाईपचं आहे, फक्त पॉईंट कुठं असतो त्याच्यानुसार हे थोडंसं उत्तर बदलतं. आता समजा ही संख्या आहे, याच्यामध्ये पॉईंट शेवटी आहे, तो 1 आणि 9च्या मध्ये आणायचा म्हणजे 1.954 × 10⁻³ कारण आपण 3 डेसिमल प्लेसेस लेफ्टला पॉईंट शिफ्ट केलेला आहे. याचं रेसिप्रोकल हे आपण इथं पाहिलं. 1.954चं रेसिप्रोकल आहे 0.5117 × 1/10⁻³ 10⁻³ मीन्स 1000नी डिवाइड करायचं म्हणजे 10 डिव्हिजन इकडं जाईल तो पॉईंट, म्हणजे जो इथं होता तो 1 2 3 10 डिव्हिजन लेफ्टला गेला तो पॉईंट. सेम अशा पद्धतीने आहे. आता इथं 2 डिव्हिजन राईटला शिफ्ट करावं लागेल म्हणून इथं इंटू 10⁻² होईल. आता याचं रेसिप्रोकल याचं तुम्हाला माहीत आहेच, इथं आपण पाहिलेलं आहे. किती वेळेस आपण लॉग टेबलमध्ये पाहिलं रेसिप्रोकलच्या पेजवर तेच येणार आहे. याचं रेसिप्रोकल हे आहे इथं 0.5117 ते लिहायचं इंटू 1/10⁻². 10⁻²नी डिवाइड करायचं म्हणजे 10⁻²नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे 100नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 डिव्हिजन राईटला पॉईंट शिफ्ट करायचा आणि आन्सर येईल 51.17. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण रेसिप्रोकल बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या 3 व्हिडिओमध्ये, याच्या आधीचे 2 आणि आजचा हा 1 व्हिडिओ, याच्यामध्ये आपण लॉग टेबलच्या संदर्भातलं सर्व शिकलेलो आहोत. काहीही तुम्हाला शंका असेल तर माझे हे 3 व्हिडिओ बघा. जर तुम्हाला लॉग टेबलचा यूज करता येत नसेल तर नक्कीच तुमची CET परीक्षा असू द्या, नीट परीक्षा असू द्या, JEE असू द्या, बोर्ड एक्झाम असू द्या, प्रॅक्टिकल एक्झाम असू द्या किंवा 11वीची तुमची स्कूल एक्झाम असू द्या, प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करताना अडचण येईल, त्यावेळेस तुमचे मार्क्स कमी होतील. तर त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. थँक्यू.